महाराष्ट्राचे सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील, या बँकेचे प्रशासक आदरणीय विद्याधरजी, मॅनेजिंग डायरेक्टर, उपस्थित महाराष्ट्र सरकारमधील सर्व सन्मान्य मंत्रीगण, नीलमताई, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व महानुभाव, महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये जी प्रगती आणि विकास झालेला आहे त्याचा अनुभव आपण सगळ्यांनी घेतलेला आहे आणि या महाराष्ट्रामध्ये सहकाराची ही मुहूर्तमेढ ज्यांनी केली, विशेषतः महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा यात मोलाचा वाटा आहे। त्या बँकेच्या स्थापनेशी ज्यांचा जवळचा संबंध होता असे श्री कैलासवासी वैकुंठभाई मेहता, सर विठ्ठलदास ठाकरसी आणि प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ, या तिन्ही सहकार क्षेत्रातल्या महानुभावांचं आज आपण या ठिकाणी त्यांच्या तैलचित्राचं अनावरण करतो आहे। ही सहकार क्षेत्राच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे। या तिघांचाही पण इतिहास आत्ता पवारसाहेबांनी सांगितला की त्यावेळच्या काळामध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी सहकाराचा मंत्र हा महाराष्ट्राला दिला आणि त्यामधूनच सहकारी बँकांची, सहकारी संस्थांची, साखर कारखानदारीची सुरुवात झाली आणि पाहता पाहता त्याचा वटवृक्ष झाला। पण महाराष्ट्रातल्या या सहकार चळवळीचं खऱ्या अर्थाने मूल्यमापन करायचं असेल तर महाराष्ट्रातल्या सहकार चळवळीचा, विशेषतः महाराष्ट्राच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या जनजीवनावर काय सोशो इकॉनॉमिक इम्पॅक्ट आहे, त्या परिणामाच्या बाबतीत ज्याचं अध्ययन झाल्यानंतरच आपण वैकुंठभाई मेहता, विठ्ठलदास ठाकरसी आणि धनंजयराव गाडगीळ यांची दूरदृष्टी आणि त्यांचा सहकाराबद्दलचा सकारात्मक दृष्टिकोन याचं महत्त्व समजू शकतो। आज आपल्या देशाच्या मध्ये देखील सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर आपण सगळेजण हे म्हणतो की आपला ग्रोथ रेट काय आहे, GDP काय आहे। आणि आज आपल्या देशामध्ये विशेष करून आपल्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमधून 22 ते 24% कॉन्ट्रीब्युशन आपल्या ग्रोथ रेटमध्ये आहे, GDPमध्ये आहे आणि 52 ते 54% सर्व्हिस सेक्टरचं आहे। पण 8 ते 12% केवळ ॲग्रिकल्चर आणि ॲग्रिकल्चर अलाइड इंडस्ट्रीमधलं ॲग्रिकल्चरचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि हीच देशाची सगळ्यात मोठी समस्या आहे। ज्या काळामध्ये या बँकेची स्थापना झाली त्यापूर्वीच्या काळामध्ये देशातली 80% जनता ही ग्रामीण भागात राहत होती आणि त्याचबरोबर या जनतेसमोर गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारीचं संकट होतं। त्या जनतेला आर्थिक पायावर समृद्ध संपन्न करण्याकरता हा सहकारचा विचार विशेषतः या सहकार धोरणांनी त्यावेळी दिला आणि त्याचे आज फळं आपल्याला सगळ्यांना बघायला मिळतात आहेत। परंतु विशेषतः यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर तो 10 ते 12% आपला जो ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट आहे हा अजूनही पण आपण म्हणू त्या लँडमार्कपर्यंत बिलकुल नाही आहे आणि हीच देशातली सगळ्यात मोठी समस्या आहे। आज आपल्या देशामध्ये 115 ॲस्पिरंट डिस्ट्रिक्ट्स आहेत ज्याचं पर कॅपिटा इन्कम निग्लिजिबल आहे। महाराष्ट्रातली पण त्यात काही डिस्ट्रिक्ट आहेत आणि त्यामध्ये सोशली, इकॉनॉमिकली, एज्युकेशनली बॅकवर्डनेस आहे आणि तिथलं पर कॅपिटा इन्कम, GDP, ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट नगण्य असल्यामुळे देशाच्या टोटल ग्रोथमध्ये आपण जो उद्दिष्ट गाठायला पाहिजे ते गाठण्यामध्ये अडचण आहे आणि म्हणून हे 115 ॲस्पिरंट डिस्ट्रिक्ट, त्याचबरोबर सोशली, इकॉनॉमिकली आणि एज्युकेशनली जो बॅकवर्ड एरिया आहे त्यात विशेषतः ट्रायबल डिस्ट्रिक्ट आहे, आदिवासी क्षेत्र आहे। दुसरं क्षेत्र जे त्याच्यामध्ये आहे ते कृषीचं क्षेत्र आहे। कृषी आणि ग्रामीण आणि आदिवासी क्षेत्रामध्ये जे बॅकवर्डनेस आहे, आर्थिक मागासलेपण आहे, तेच देशाच्या समस्येचं सगळ्यात मोठं कारण आहे आणि ते दूर करण्यामध्ये
सहकाराची भूमिका कशी यशस्वी झाली याचं उत्तम उदाहरण म्हणजे विशेषतः कोल्हापूर जिल्ह्याचं उदाहरण आहे. देशात सगळ्यात जास्त पर कॅपिटा इन्कम आणि ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट यावर्षीचा मला माहिती नाही, पण हा कोल्हापूर जिल्ह्याचा आहे. आणि याचं कारण जे आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे होण्याचं कारण तिथे सहकारी साखर कारखान्यांनी जे उत्पन्नाचं, प्रॉफिटचं आणि शेतकऱ्याला समृद्ध करण्याचा जो उच्चांक गाठला त्याचा परिणाम म्हणून त्या जिल्ह्यामध्ये पर कॅपिटा इन्कम, GDP आणि ग्रोथ रेट वाढला. आणि ज्या ठिकाणी पर्चेसिंग पॉवर वाढते, हातात पैसा येतो, त्या ठिकाणी इकॉनॉमी मल्टिप्लाय होते. बाळासाहेबांना माझी एक आठवण सांगतो. मी एकदा कराडला आलो होतो सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना, 95-97 सालची गोष्ट आहे. आणि कराडवरून मी पहिल्यांदाच सोलापूरला चाललो होतो. मला भाग नवीन होता. तर माझ्याबरोबर PWDचे चीफ इंजिनियर माझ्या प्रवासात गाडीत बसले होते. जाता जाता मी त्यांना सांगत होतो की या गावात पाणी पोचलं आहे. आणि सांगता सांगताना काही गावं, विशेषतः मला सोलापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये बरीच दुष्काळी गावं लागली. तर मी त्यांना सांगायचो की इथे पाणी पोचलं नाही, इथे पाणी पोचलं आहे. असं करत करत सोलापूरला जेव्हा मी उतरलो तेव्हा त्यांनी मला प्रश्न विचारला की साहेब, एक प्रश्न तुम्हाला विचारू का? मी म्हटलं विचारा. त्यामुळे तुम्ही हे परफेक्ट सांगत होता की पाणी पोचलं आणि पाणी पोचलं नाही, तुम्ही हे कसं ओळखत होता? तर मी त्यांना सांगितलं की ज्या गावामध्ये मला बिल्डिंग दिसली, ज्या गावात दुकानात चहलपहल दिसली, ज्या गावात रेस्टॉरंटमध्ये गर्दी दिसली, त्या गावामध्ये पाणी पोचलं असा मी अर्थ काढला. आणि ज्या गावात तीनपटाच्या टपऱ्या होत्या, लोक रस्त्याच्या कडेला बसलेले होते, हॉटेलमध्ये जवळपास गर्दी नव्हती, ते सर्व गावं ओस पडल्यासारखे दिसले, त्या गावात पाणी पोहोचलं नाही असा मी निष्कर्ष काढला. तो बरोबर 100% खरा ठरला. पण पाणी पोहोचून नुसता उपयोग नाही आहे. आज पाणी पोहोचवणं तर आवश्यकच आहे, कारण पाणी हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पण पाणी पोहोचल्यानंतर त्या पाण्याचा उपयोग करून कृषीचं 2.5 पट उत्पन्न वाढवण्यात ज्यांना यश मिळालं, त्यांची समृद्धी आणि संपन्नता हेवा करण्यासारखी आहे. आणि म्हणून ज्यावेळी पुणे जिल्ह्यातून मी कोल्हापूरकडे जातो तेव्हा तिथली परिस्थिती बघतो, आणि जेव्हा विदर्भात जातो तेव्हा तिथली परिस्थिती बघतो, यातला खूप फरक आहे. आणि फरक जो आहे तो याचं कारण त्या पाण्यामुळे जी संपन्नता आली, त्याच्याबरोबर जी सहकार चळवळीतून व्हॅल्यू ॲडिशन झालं, त्याच्यातून तो परिणाम दिसला. आणि म्हणून या सहकार चळवळीचं मूल्यमापन धनंजयराव गाडगीळांनी किंवा वैकुंठभाई मेहतांनी त्या काळामध्ये याचा गरिबी, भूकमरी आणि बेरोजगारी दूर करण्याकरता हे जे इकॉनॉमिक मॉडेल कॉपरेटिव्हचं स्वीकारलं, ते निश्चितपणे आज आपल्या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे. परंतु एक गोष्ट ज्यातली महत्त्वाची आहे की त्या संदर्भात मध्ये एकदा मी MSMEचा मंत्री होतो, त्यावेळी सोलर चरखा आला. त्यावेळी गांधीवादी कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की तुम्ही सोलर वस्त्राला मान्यता देऊ नका. त्यावेळी माझ्या मनात होतं की घराघरामध्ये रूफटॉपवर सोलर लावायचं पॅनल, आणि महिलांनी घरात सूत काढायचं, त्यांना 12 ते 15 हजार रुपये महिना मिळेल आणि सूत गिरणीची गरजच नाही. आणि सोलरवर निघालेलं सुताचं सायझिंग, ब्लिचिंग आणि कॅलेंडरिंग हे सोलरवरच करायचं आहे, वर्धेत केलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर प्रिंटिंग ऑर्गॅनिक केले, म्हणजे आपल्या फळ, फूल आणि यांचे वनस्पतीचे हे घेऊन त्याच्यावर त्यांनी प्रिंटिंग केलं आहे. नीलमताई वर्धेत आल्यावर एक विभा गुप्ता म्हणून आहेत मगन संग्रहालयात, एवढ्या सुंदर, आणि कॉटन देखील ऑर्गॅनिक, म्हणजे त्यात केमिकल फर्टिलायझर आणि इन्सेक्ट वापरता केलं. तर मला सगळ्या गांधीवादी ज्येष्ठ कार्यकर्ते की तुम्ही हे नका करू. मी म्हटलं का? कारण म्हणे हा सोलर चरखा हे यंत्र आहे, आणि जो हातमाग आहे तो हाताने चालतो. तर मी त्यांना गमतीने प्रश्न विचारला, अहो जर महात्मा गांधींच्या समोर जर सोलर याचं संशोधन झालं असतं तर त्यांनी हातमागाच्या ऐवजी सोलर चरखा हाच लोकांमध्ये प्रचार केला, कारण त्यात टेक्नॉलॉजी नव्हती. गांधीजी त्या काळामध्ये वातीनी लावलेला दिवा असेल किंवा रॉकेल तेलावर लावलेला दिवा त्याच्यात राहत होते, याचं कारण त्यावेळी वीज नव्हती. पण आज वीज आली आहे तर तुम्ही त्याला असा कसा विरोध करता?
मी त्यांना बरंच समजावून सांगायचा प्रयत्न केला, पण मला काही यश मिळू शकलं नाही. शेवटी मी तो कायदा करण्याकरता मी स्वतःच माघार स्वीकारली, कारण त्यांना नाराज करणं मला योग्य वाटलं नाही. त्यामुळे जी चळवळ वैकुंठबाईंनी, विठ्ठलदासजींनी किंवा धनंजयरावांनी त्या काळात सुरू केली, त्याचं काळाच्या ओघामध्ये त्याचं नवीन व्हिजन आणि दृष्टी देण्याचं काम आता अनास्कर तुमच्यावर आहे, बँकेवर आहे. आणि हे जे काही नवीन दृष्टिकोन आणि व्हिजन बेसिक स्पिरिटमध्ये चेंज नाही आहे. सुप्रीम कोर्टाने जसा निर्णय दिला होता की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज, तसं सायलेंट फीचर्स ऑफ द कोऑपरेटिव्ह कॅनॉट बी चेंज. त्याच्यात जो वेलफेअरचा इंटरेस्ट आहे तो कधी बदलायची गरज नाही आहे, पण त्याच्याबरोबर टेक्निकली त्याच्यामध्ये काळाच्या बदलात बदललं पाहिजे. आणि म्हणून मी नेहमी आग्रहाने एक सांगतो की इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस याला आपण नॉलेज म्हणतो. आणि नॉलेज ही पॉवर आहे, हे वाघाचं दूध आहे. आणि म्हणून नॉलेजचा उपयोग त्या मुवमेंटला जर मिळत राहिला तर ती पुढे पुढे जात राहते. आणि त्याच्यानंतर ते जर नवीन स्वीकारणं बंद करतं तर ते संपून जाते. आर्ट आणि कॉमर्स कॉलेज खूप निघाले, BEd कॉलेज निघाले, DEd कॉलेज निघाले, पण त्याच्यानंतर इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज, पॉलिटेक्निक कॉलेज, आता स्किल डेव्हलपमेंटचे कॉलेज उघडले तर ते ओस पडत चालले. त्याच्यामुळे काळाच्या बरोबर मुवमेंट चालली पाहिजे. स्पिरिट बदलता ही जबाबदारी जी पिढी ज्याच्यावर काम करते त्यांनी केली पाहिजे. आणि आज मला विशेष करून बँकेलाही विनंती काय, मी कालच चांगली गोष्ट झाली ज्याचा आज तुम्हाला पहिल्यांदाच सांगतो की आम्हाला दरवर्षी लाखो करोड रुपये लागतात. आणि कालच आमचा एक मोठा 20,000 18,000 कोटी ओव्हर सबस्क्राईब पैसे झाले. तर मला सांगितलं की हे कॅनेडियन पेन्शन फंडांनी घेतलं, हे ऑस्ट्रेलियन मॅक्वेरीने विकत घेतलं. तर मी थोडा वेळ थांबलो आणि मग मी सेक्रेटरीला सांगितलं की तुमच्या या सगळ्या बोलण्यात मी काही खुश नाही. तुम्हाला हिंदुस्थानच्या इतिहासात माझं नाव लिहायचं आहे का की मी 5 लाख कोटी रुपये कॅनेडियन फंड, अमेरिकन फंड, सिंगापूर आणि मॅक्वेरा यांना दिले आणि मी पैसे उभे केले, रस्ते उभे केले? मला नाही लिहायचं, मला हा पैसा नाही पाहिजे. आणि मी काल आम्हाला सांगितलं की मी 8 दिवसात मला पॉलिसी बदलवून द्या. आणि त्या पॉलिसीमध्ये मी त्यांना सांगितलं की मला आता इन्फ्रास्ट्रक्चरला जो पैसा पाहिजे तो पोलीस कॉन्स्टेबलचा पाहिजे, कर्मचाऱ्याचा पाहिजे, सरकारी अधिकाऱ्याचा पाहिजे, शेतकऱ्याचा पाहिजे, कोऑपरेटिव्ह सोसायटीचा पाहिजे, क्रेडिट सोसायटीचा पाहिजे. आणि माझी रिक्वायरमेंट पूर्ण कोऑपरेटिव्ह फील्ड देऊ शकत नाही. पहिले मी तुम्हाला प्रायोरिटी देणार आहे. मला वर्षाचे 4 लाख कोटी पाहिजेत. आता ते मला हे पैसे जे आहेत ते मी आता ते नंतर त्यांचे मी प्रायव्हेट करता त्यांनी जरूर टाकावे. तर मी आता माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला गव्हर्नमेंट सिक्युरिटीत 5% मिळतात. बाळासाहेब आपलं मदत लागेल यांना, कारण कोऑपरेटिव्ह कमिशनर असा नंदी देव आहे का त्याच्या सहकार्याशिवाय काही हलू शकत नाही. त्याच्यामुळे आहेत ते, तर त्यांना तुम्ही सांगितलं तरच ते पुढे जाईल, नाही तर ते काही जाणार नाही. त्यामुळे यांना रिटर्न मिळतात 5%. आता मी 100% ओन बाय गव्हर्नमेंट आहे, NH आहे. आणि आमच्या याच्यात आम्ही AAA रेटिंग आहोत. गव्हर्नमेंटच्या पेक्षाही आमचं रेटिंग जास्त आहे. आमचं इन्कम आता 40,000 कोटी आहे वर्षाचं. पुढच्या 3 वर्षात आमचं इन्कम 1,40,000 कोटी पर वर्ष होईल. त्यामुळे पैशाची काही कमी नाही. तुमचं वापस करण्याचं 100% सिक्युअर्ड, रिस्क नाही आहे. तर आम्ही आता यांना 5%च्या ऐवजी 7% द्यायला तयार आहे. आता तुम्ही फक्त यांना परवानगी दिली पाहिजे की NH आहे, गव्हर्नमेंट आहे, भारत सरकार आहे, याच्यात त्यांना गुंतवण्याची परवानगी दिली पाहिजे. तिकडनं त्यांनी दिले नाही, ते बिचारे जिथे 5%वर इन्व्हेस्ट करतील त्यांना 2% कमी मिळतील. तर महाराष्ट्रातल्या क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायट्यांजवळ पैसा आहे, त्यांना इन्व्हेस्ट कुठे करायचा प्रॉब्लेम आहे. कोऑपरेटिव्ह अर्बन बँकांजवळ पैसा आहे, MS बँकेजवळ पैसा आहे. तर आज जर यांना 2% रिटर्न मी वाढवलं, त्यांना पुष्कळ हजारो करोड फायदा होईल. आणि याच्यात काही रिस्क नाही आहे. आणि आता हळूहळू मी ठरवलं की स्टॉक एक्सचेंजमध्ये जायचं. आणि त्याच्यामध्ये अजून एक दुसरी योजना जी आहे त्याच्यात आपण महाराष्ट्रात ती पण कोऑपरेटिव्ह संस्थांना लागू करा. ती फंड ऑफ फंड होती. मी 20,000 कोटी रुपये फंड ऑफ फंड दिला आणि तो सहकार क्षेत्रालाही पण मिळू शकतो.
आता राणेसाहेबांकडे तुम्ही जा, ते मंत्री आहेत त्याचे. तो फंड असा होता की ज्या MSME स्मॉल स्केल इंडस्ट्रीज, तर कॉपरेटिव्ह इंडस्ट्री ही MSMEमध्ये येते आणि त्यांनी ज्यांचा 5 वर्षाचा बँक टर्नओव्हर बरोबर आहे, 5 वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न्स बरोबर आहे, 5 वर्षाचं GST आहे बरोबर आहे, आणि 5 वर्षामध्ये त्यांनी एक्सपोर्ट केला आणि 5 वर्षाचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, त्यांचं ग्रेडिंग करून त्यांना आम्ही कॅपिटल मार्केटमध्ये जाण्याकरता 15% आम्ही भारत सरकारतर्फे इक्विटी देणार फंड ऑफ फंडमधून. आणि माझी कल्पना अशी आहे ती योजनेची, ती मंजूर झाली योजना, की त्या कोऑपरेटिव्ह संस्थेने ती जर इक्विटी घेतली 15% कॅपिटल मार्केटमधून, तर 5 ते 7 वर्षात त्याच्या शेअरची किंमत 10 रुपयाची 50 रुपये 70 रुपये होते. कारण आम्ही चांगल्याच संस्थांना देतो आहे ज्यांचा ऑलरेडी प्रॉफिट आहे. आणि मग 10 रुपयाच्या शेअरची किंमत 70 रुपये झाली की मी ते शेअर विकून टाकायचे, पुन्हा 70 रुपये घेऊन पुन्हा नवीन माणसाला द्यायचे. तर 20,000 कोटीला मी 5 वर्षात 2 लाख कोटीपर्यंत पोहोचण्याचा प्लॅन केला तयार. आणि 2 लाख कोटी त्यांच्या बँकेत कर्ज मागायला जायचंच नाही, कॅपिटल मार्केटमध्येच जायचं. त्यामुळे तुम्ही हे करू शकता अनास्कर, कोऑपरेटिव्ह स्टॉक एक्सचेंज याला, हां, त्याच्यात तुम्ही जर हे केलं तर येणाऱ्या काळामध्ये पैसा मिळेल. कारण इकॉनॉमिक व्हायबिलिटीशिवाय काही खरं नाही. नो फिलॉसॉफी कॅन बी टॉट टू एम्प्टी स्टमक. जे म्हणतील की मला अनेक लोकांनी काल सांगितलं की आम्ही हे कल्याण करतो, आम्ही ते करतो, आमचं असं आहे, आमचं तसं आहे. मी म्हणतो मला या फालतू गोष्टी सांगू नका, बॅलन्स शीटमध्ये प्रॉफिट किती आहे सांगा. आणि तुम्ही नशीबवान आहात सगळे, कारण तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखाना काढला, मी विदर्भात 3 कारखाने चालवतो आणि आता प्रॉफिटमध्ये आलो यावर्षी साहेब. म्हणजे आता टर्नओव्हरही चांगला आहे. आणि आता म्हणजे मला किती खडतर जीवनातून प्रवास करावा लागला आणि कुठून झाला. मी नेहमीच म्हणतो, आपल्यालाही सांगितलं की मागच्या जन्मी, मी नेहमी म्हणतो लोकांना की मागच्या जन्मी पाप केलं असेल तो 2 गोष्टी हमखास करतो, एक तर साखर कारखाना टाकतो, नाही तर पेपर चालवायला घेतो वर्तमान. पण तुमची अनुकूल स्थिती आहे आणि आम्हाला त्याच्यात जायला कठीण झालं. आता आमच्याकडे 100 टन एकरी उत्पन्न काढणारे शेतकरी, गोंदिया, भंडारा, वर्धा, नागपूर जिल्ह्यात कालच परवाचा सत्कार केला. म्हणजे किती कठीण काम आहे तुम्ही कल्पनाच करू शकत नाही, तुमच्यापेक्षा खूप पटीने कठीण. पण आता भांडवल जर लो कॉस्ट मिळालं तर प्रॉफिटेबिलिटी वाढणार. आणि त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजीचं जो आहे ते होत नाही आहे. बाळासाहेब, एक छोटंसं काम आहे, पवारसाहेब आणि तुम्ही इथे आहात, माझी विनंती आहे की महाराष्ट्रात परब साहेबांना जरूर विनंती करा की पश्चिम महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात, पुण्यात ऑटो रिक्षा या 100% इथेनॉलवर चालल्या पाहिजे, याला परमिट द्या म्हणा. इथेनॉल शेतकऱ्याचं आहे. आणि परवा राजीव बजाज माझ्याकडे आला, तर मी त्यांना सांगितलं होतं की आता स्कूटरही बनवली फ्लेक्स इंजिनवर, ऑटो रिक्षाही बनवली आहे. आणि त्याचा अर्थ असा की 100% पेट्रोल टाका किंवा 100% इथेनॉल टाका, दोन्ही अलाऊ आहे. आणि पुण्यात 3 इथेनॉलचे पंपही टाकले, प्रधानमंत्र्यांचं उद्घाटन झालं. आता तुम्ही कराड, सांगली, सातारामध्ये, आणि मी तुम्हाला एजन्सीही देतो, TVSची पण पाहिजे तर देतो, ते इथेनॉलवरच्या गाड्या आहेत, सेम आणि पेट्रोलपेक्षा चांगल्या आहेत. तर तुम्ही जे इथेनॉल तयार करतात ते तिथेच पंप लागतील. आणि हे जर झालं तर ते कारखानदारीची व्हायबिलिटी वाढेल. कारण आता तुम्ही 54 रुपयांनी जे 4% मोलायसेस, सी मोलायसेसचा रेट आहे, तेच इथेनॉल तुम्ही 62 रुपयाला विकाल. आणि पेट्रोलचा भाव 115 रुपये आहे. आणि आता मी अजून ते पेट्रोलियम मिनिस्ट्रीने अप्रूव्ह केलं नाही, रशियातून एक टेक्नॉलॉजी आणली आहे की 1 लिटर पेट्रोल इक्वल टू 1250 ml इथेनॉल, कारण त्याची कॅलरिक व्हॅल्यू कमी आहे. त्याच्यामुळे आता आम्ही अशी टेक्नॉलॉजी आणली आहे की ते एकदा एका मशीनमधून केलं की इथेनॉलची कॅलरिक व्हॅल्यू इक्वल टू पेट्रोलची कॅलरिक व्हॅल्यू. आणि या दोन्हीमुळे झाल्यानंतर जर आपलं पश्चिम महाराष्ट्रातले सगळे पंप, पेट्रोल पंप ज्या कंपनी बंद होऊन तुमच्या मालकीचे, कारखान्याच्या मालकीचे इथेनॉल पंप सुरू झाले. आणि आता काल किर्लोस्कर माझ्याकडे आले होते, टोयॅटो आणि किर्लोस्कर दोघं, जपानमधून दोघं त्यांच्या कंपनीचे. तर त्यांनी आता मी फ्लेक्स इंजिनच्या टोयॅटोच्या कार त्यांनी तयार केल्या, सगळ्या मॉडेल. फ्लेक्स इंजिनचा अर्थ असा की 100% पेट्रोल और 100% इथेनॉल. आणि Euro 6च्या इमिशन नॉर्मवर तयार झाले. तर आता BMW, मर्सिडीज सगळ्यांच्या, मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे, म्हणजे याच्यातला ॲथॉरिटी मीच आहे, म्हणजे माझ्याकडेच अधिकार आहे.
आणि मी आता फ्लेक्स इंजिन मॅन्डेटरी करणार आहे. त्यामुळे पेट्रोल वापरायचंच नाही. म्हणजे तुम्हाला पेट्रोल भाववाढीकरता आंदोलन करण्याची गरजच नाही पडणार. कारण 62 रुपयाचा भाव होऊन जाईल आणि शेतकऱ्याचं कल्याण होईल. इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह आणि पोल्युशन फ्री. ही एवढी गोष्ट जी आहे याच्यात टेक्नॉलॉजीचं सहकारामध्ये मॅक्झिमम प्रमाणावर ती कशी येईल. आणि याच्यामध्ये कठीण आहे काम. लोकांचा विश्वास बसत नाही आउट ऑफ बॉक्स थिंकिंगला. मी साहेबांना मागे एकदा साखरेपासून डिटर्जंट तयार केलं. आमच्याकडे LIT म्हणून इन्स्टिट्यूट आहे, लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, IIT स्टँडर्डची आहे. ते गोगटे नावाचे सायंटिस्ट आहेत. त्यांनी खूप वेळेला मला सगळे हसायचे. मुलंही घरात मला माझ्या मागे बोलायचे की हे काहीतरी नवीन आणतात. आणि तुम्हाला सांगतो एवढं सुंदर साबण तयार झाला आहे की आता मी सध्या आम्ही तुम्हाला देऊच शकत नाही, कारण मी सगळं एक्सपोर्ट करायला सुरुवात झाली. आता रशिया तुम्ही वापरला आहे म्हणजे फेस वॉश, हेअर वॉशपासून सगळं साखरेपासून तयार झालं. आणि आता जेवढं आमचं प्रोडक्शन आहे तेवढं सगळं एक्सपोर्ट आहे. आता रशियात फॅक्टरी टाकायची आहे, साखरेपासून साबण करायची. त्यामुळे साखरेचं भविष्य माझ्या हिशोबाने चांगलं नाही. ब्राझीलमध्ये जर तकलीफ झाली तर आमची तब्येत चांगली राहील आणि ब्राझीलमध्ये उत्पादन वाढलं तर आमचं इकडे गळल्याशिवाय राहणार नाही, कारण ओव्हर प्रोडक्शन आहे. आणि म्हणून टेक्नॉलॉजी जी आहे त्याचा उपयोग करून डायव्हर्सिफिकेशन होण्यामध्ये कॉपरेटिव्ह क्षेत्र जिवंत राहणार आहे. फायनान्शियल डायव्हर्सिफिकेशन अँड टेक्निकल डायव्हर्सिफिकेशन इन ॲग्रिकल्चर. आणि यात दोन्ही गोष्टी जर आलं तर हे जे स्वप्न आहेत वैकुंठबाईंचं की सहकार चळवळी वाढत गेली पाहिजे, त्यात इकॉनॉमिक व्हायबिलिटी, प्रॉफिट झाल्याशिवाय काहीच होणार नाही. आणि प्रॉफिट मिळवण्याकरता टेक्नॉलॉजी पाहिजे नवीन नवीन. आणि ते कॉपरेटिव्ह चळवळ जी आहे ती काळाच्या अनुरूप बदलली पाहिजे. आणि तुम्हाला पटो किंवा न पटो कॉर्पोरेटशी आणि प्रायव्हेट सेक्टरशी कॉम्पिटिशन ही तुम्ही टाळूच शकणार नाही. आणि त्याच्यामुळे स्वाभाविक आता आमचं एक कॉपरेटिव्ह स्टोअर आहे नागपूरला. आमच्या ह्याचा कॉपरेटिव्ह स्टोअरचा टर्नओव्हर 60 कोटी रुपये आहे. भरपूर प्रॉफिट आहे, चांगला प्रॉफिट आहे. आम्ही सगळे कॉपरेटिव्हमध्ये मी त्याचा फाउंडर आहे. पण आता आमच्या स्टोअरच्या समोर रिलायन्सने स्टोअर चालू केलं. आता ह्याच्या 4 स्टोअरनी त्याच्याकडे चालू झालं. तर त्याच्या स्कीम जो त्यांनी दिल्या त्या स्कीम जर आम्ही नाही दिल्या, ती जर तेवढ्या फॅसिलिटी तर ते आमच्याकडनं गिऱ्हाईक पळून जातील. त्याच्यामुळे काळाच्या ओघात त्याच्याबरोबर टक्कर देणारी कॉम्पिटिशन केलं तर आम्ही टिकून राहू, नाही तर नाही टिकणार. आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जो स्पिरिट आपल्याला वैकुंठबाईंनी दिलं, धनंजयराव गाडगीळांनी दिलं, तो मंत्र सहकाराचा काळाच्या ओघात बदलवत आणि टेक्नॉलॉजीने परिपूर्ण करून पुढे जाईल, तेव्हाच खऱ्या अर्थाने यश मिळणार आहे. आणि त्यात MS कोऑपरेटिव्ह बँक म्हणजे याचं तुमचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अर्बन कोऑपरेटिव्ह बँक, रिझर्व्ह बँक, मला माहिती आहे मला तर गव्हर्नर साहेबांची भेट होणार आहे माझी, तर मी नेहमी त्यांना समजावून सांगतो. पण एक खूप मोठी साहेब अडचण आहे की गुजरात आणि महाराष्ट्राच्या पलीकडे भारतात कोऑपरेटिव्ह हे माहीतच नाही लोकांना. मी एकदा प्रणव मुखर्जी वित्तमंत्री असताना मला तुम्ही आला होता त्यावेळी, तर त्यांच्याकडे गेल्यावर त्यांना मी कोऑपरेटिव्ह बँका सिक्युअर डिपॉझिट असं, तर ते म्हणाले क्या बोल रहे नीति में, ये ऐसाच इतनी बँक में इतना पैसा है, इतना लोगों का विश्वास है. म्हटलं हां. त्यामुळे कॉपरेटिव्हमध्ये जे बिहार आणि UP किंवा अन्य भागात आहे ते तिथे खूप अडचणी आहेत. त्यामुळे ओव्हरऑल दिल्लीतल्या प्रशासकांची भूमिका कॉपरेटिव्हबद्दल त्यांनी चांगलं फार कमी बघितलं आहे, वाईट जास्त बघितलं आहे. त्यामुळे ही इमेज देखील खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या चांगलं काम झाणाऱ्या संस्थांमुळे बदलू शकते. आणि टेक्नॉलॉजीमुळे इकॉनॉमी बदलू शकते आणि त्यातून महाराष्ट्राचं आणि देशाचं चित्र बदलू शकतं. कारण आत्मनिर्भर भारतामध्ये 18 ते 20% ॲग्रिकल्चर ग्रोथ रेट गेल्याशिवाय आपण वर्ल्डमधली बेस्ट इकॉनॉमी नाही बनू शकत. आणि आता बाकीच्या सेक्टरमध्ये आपण दौडत चाललो आहे. ॲटोमोबाईल सेक्टरचा ज्याचा माझ्याकडे चार्ज आहे, 7.5 लाख कोटीची इंडस्ट्री 5 वर्षात 15 लाख कोटीची होणार आहे. इतकं एक्सपान्शन आहे. आपल्या इथे बजाज, हिरो आणि TVS यांचे 2 व्हीलर 50% प्रोडक्शन एक्सपोर्ट होत आहे. आणि आता इलेक्ट्रिक आणि हायड्रोजन, ग्रीन हायड्रोजन, तुम्ही पहिले आता ग्रीन हायड्रोजनवर पण एक सेमिनार घ्या. आपल्या साखर कारखान्यात जे खराब पाणी आहे
त्या पाण्यावर सोलर एनर्जीचा उपयोग करून त्या पाण्यापासून ग्रीन हायड्रोजन तयार करायचा आणि त्याच्यावर आपल्या ट्रक आणि बसेस आणि इंजिन आणि केमिकल फॅक्टरी, सिमेंट फॅक्टरी ग्रीन हायड्रोजनवर चालवायची, ती टेक्नॉलॉजी आली आहे. मी आता 2 महिन्यांनी ग्रीन हायड्रोजनवरचीच गाडी दिल्लीत वापरणार आहे. आणि येणाऱ्या काळात ही टेक्नॉलॉजी जी बदलेल ती कॉपरेटिव्हनी जर आत्मसात केली कॉर्पोरेटच्या आधी, तर तुमच्या हातात त्याचा बेनिफिट्स मिळणार आहेत. आणि म्हणून काळाच्या बरोबर जो विचार वैकुंठबाईंनी दिला, धनंजयराव गाडगीळ यांनी दिला, त्या विचाराला यशस्वी करण्याच्या दृष्टीने काळाच्या ओघात त्याला ॲप्रोप्रिएट टेक्नॉलॉजीवर पुढे नेण्याचं काम MS कोऑपरेटिव्ह बँक आणि कोऑपरेटिव्ह क्षेत्रातून मंत्री जी आहे इथे यांच्या सहकार्य नक्की होईल असा विश्वास व्यक्त करतो. विशेषतः कैलासवासी वैकुंठबाई मेहता, सर विठ्ठलदास ठाकरसी आणि प्राध्यापक धनंजयराव गाडगीळ यांच्या स्मृतींना पण अभिवादन करतो आणि नक्कीच त्यांचा विचार पुढे जाऊन असंच यश या चळवळीला मिळत राहील असा विश्वास व्यक्त करून माझं बोलणं संपवतो. धन्यवाद.